नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे या पहिल्या सेशनमध्ये. आणि नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण आधी अनुलोम विलोम करणार आहोत आणि मग ओंकार. आणि पुढच्या सेशन पासून आपण एक ब्रीदिंग एक्सरसाइज आणि एक योगासन असं आपण टार्गेट ठेवू. ठीक आहे. तर अनुलोम विलोम मध्ये काय करायचं, तुम्हाला आधी ताठ बसायचं आहे. जर तुम्हाला ताठ बसायला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही भिंतीला किंवा बेडला लागून बसू शकता आणि मागे एक उशी घ्यायची आहे. ओके. जेणेकरून तुम्हाला बसताना त्रास होणार नाही, कारण की जसजसं आपलं वय वाढत जातं तसं पाठीचा कणा पण थोडा वीक व्हायला लागतो. तर त्यासाठी आणि जास्त वेळ बसल्याने पण आपल्याला थोडं पाठी दुखायला लागतं. म्हणून ऑलवेज काय करायचं, सपोर्ट घ्यायचा आहे. एखादी सरळ उशी आपण पाठीमागे ठेवू शकतो, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाहीये. ओके. अनुलोम विलोमला आपण शुद्धी क्रिया असं देखील म्हणतो, नाडी शुद्धी क्रिया. तर हा जो अनुलोम विलोम आहे हा एवढा पॉवरफुल आहे. याच्यामुळे काय होतं, आपली जे लंग्स आहेत, फुफ्फुस जी आहेत, ती स्ट्रॉंग बनायला मदत होते. आणि आपलं आपलं जे हृदय आहे त्याची देखील कॅपॅसिटी वाढते. रक्ताभिसरण देखील खूप छान पद्धतीने होतं. तर अनुलोम विलोमचे बरेचसे फायदे आहेत. तुम्हाला नियमित दररोज 5 मिनिटं अनुलोम विलोम करायचं आहे. ओके. मग त्या 5 मिनिटांमध्ये जेवढा होईल तेवढा. 10 मिनिटं केलं तर उत्तमच उत्तम. सकाळी 5 मिनिटं आणि संध्याकाळी 5 मिनिटं असं तुम्ही 10-10 मिनिटं देखील करू शकता. तर या अनुलोम विलोम मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं, तुमची उजवी नाकपुडी बंद करायची. ओके. उजवी नाकपुडी बंद केली की डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. हा श्वास घेताना पटकन घ्यायचा नाहीये, हा दीर्घ श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास म्हणजे काय, स्लो श्वास आत घ्यायचा. ओके. मग काय करायचंय, त्या श्वासाला थोडा वेळ धरून ठेवायचा आहे, मे बी 5 सेकंद. आणि मग उजवी नाकपुडी उघडून उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडायचा. आता उजव्या नाकपुडीने श्वास सोडला, परत उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे. पण कसा श्वास घ्यायचा आहे, स्लो श्वास घ्यायचा आहे. मग श्वास घेतल्यानंतर 5 सेकंद त्या श्वासाला धरून ठेवायचा आहे, मग हळूहळू श्वासाला सोडायचं आहे. ठीक आहे. आता मी एकदा करून दाखवते, तुम्ही ते पहा मी कसं करते. हे पहा, मी आता उजवी नाकपुडी बंद करते. हे डोळे बंद करून करायचा. ओके. उजवी नाकपुडी बंद करते, डाव्या नाकपुडीने श्वास घेते. घेतलेल्या श्वासाला मी 5 सेकंद धरून ठेवते. मनामध्ये तुम्ही काउंट करू शकता, 5, 4, 3, 2, 1 असं. त्यानंतर मी डावी नाकपुडी बंद करते आणि उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडते. आता मी उजव्या नाकपुडीने श्वास सोडलाय, तर उजव्या नाकपुडीने परत श्वास भरणार. या आत घेतलेल्या श्वासाला परत आता मी उजवी नाकपुडी बंद करते आणि 5 सेकंद श्वासाला धरून ठेवते. 5, 4, 3, 2, 1 आणि डाव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडून देते. असं ऑल्टरनेट ब्रीदिंग देखील याला म्हणतात. कळलं तुम्हाला हे? येस. कळलं असेल तर असं स्क्रीनवर असं थंब दाखवा. ठीक आहे. आता आपण हे करूया. आता आपल्याला अजून 10 मिनिटं आहेत आपल्याकडे, तर आपल्याला 5 मिनिटं आज सेशन मध्येच करूया. ओके. सॉरी, 5 मिनिटं सेशन मध्येच करूया आणि उरलेल्या 5 मिनिटांमध्ये आपण ओम चॅन्टिंग करूया. रेडी? पाठ सरळ, मान सरळ, डोळे बंद. एक भारीवाली स्माइल चेहऱ्यावर ठेवायची आहे. अशी स्माइल जी जगातली सगळ्यात बेस्ट स्माइल आहे. आणि एकदम रिलॅक्स व्हायचं आहे. हात जे आहेत ते मांडीवर ठेवायचे आहेत. उजवी नाकपुडी बंद. तुम्हाला जर हे पूर्णपणे समजलं असेल अनुलोम विलोम, तर तुम्ही स्वतः देखील करू शकता. ठीक आहे. आणि मग मी तुम्हाला सांगेन केव्हा थांबायचं आहे. तर तुमच्यासोबत मी देखील करते. सुरू करताना उजवी नाकपुडी बंद करून सुरू करायचं आहे. ठीक आहे. मान पण सरळ ठेवायची आहे, अशी वाकडी तिकडी ठेवायची नाही. क्लिअर? सुरू करा आता. डोळे बंद.
अजून 2 मिनिटं. श्वास घेतल्यानंतर 5 सेकंद रोखून धरायचा आहे. तुम्ही मनात 5, 4, 3, 2, 1 असं बोलू शकता आणि मग हळूहळू श्वास सोडायचा आहे. असं कंटिन्युअस करत राहायचं आहे. अनुलोम विलोम केल्याने जे काही टेन्शन असेल, एखाद्या गोष्टीची चिंता असेल तर ती देखील हळूहळू कमी होत जाते. पण हा अनुलोम विलोम नियमित करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला बेनिफिट्स मिळतील. अजून 1 मिनिट राहिलेलं आहे. रिलॅक्स. डोळे उघडून नॉर्मल श्वास घ्यायचे. कळलं सर तुम्हाला हे? याच्यामध्ये काही प्रश्न आहेत तुमचे? डन. आता आपण ओंकाराकडे वळूया. ठीक आहे. हा जो ओंकार आहे तुम्ही नॉर्मल ओम असे देखील करू शकता किंवा आ, उ आणि म. तुम्हाला अनम्यूट करून काही विचारायचं आहे का? नाही नाही, इथे आलं तर मेसेज. हा, नाही नाही तुम्हाला नाही, काही काही नाही. प्रश्न आहेत का त्याच्यासाठी? हा जो ओंकार आहे तुम्ही ओम असं देखील करू शकता. याचं अजून इम्प्रूव्ड व्हर्जन जे आहे ते आहे आ, उ आणि म. तर या आ, उ, म मध्ये काय आहे? आच्या वेळेला तुम्हाला फोकस तुमच्या नाभी पोर्शन कडे करायचंय, ओटी पोटाकडे. ओके. ऊचा जेव्हा तुम्ही उच्चार कराल तुम्हाला हृदयाकडे फोकस करायचा आहे. आणि म चा जेव्हा उच्चार कराल तेव्हा जो आपला कपाळाचा पोर्शन आहे, कपाळ आपलं, तिकडे आपलं लक्ष न्यायचं आहे, भुवयांच्या मधोमध. ठीक आहे, भुवयांच्या मधोमध म्हणा किंवा हा पोर्शन. आ, उ, म हे समान व्हायला पाहिजे. असं नाही की आ मध्ये सगळा तुमचा आवाज गेलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर पद्मासनात बसायचं आहे. पूर्ण पद्मासन जमत नसेल तर अर्ध पद्मासनात बसू शकता. ठीक आहे. पायावर पाय ठेवून बसणं म्हणजे अर्ध पद्मासन. एका पायावर दुसरा पाय, हे झालं अर्ध पद्मासन. ठीक आहे. आपल्या क्षमतेनुसार करायचं आहे. अर्ध पद्मासन केल्यानंतर जर तुम्हाला थकायला होत असेल जास्त वेळ तर सोडून द्यायचं आहे. सुखासनात नॉर्मल आसन मध्ये बसायचंय. ठीक आहे. जे आपण नॉर्मल मांडी घालतो त्याला सुखासन म्हणतात. होय होय. आणि अशी चीन मुद्रा करायची आहे. ओके. आणि मग हात आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत. डोळे बंद करायचे आहेत आणि मी तुम्हाला माझ्या सोबत करायचं आहे. ठीक आहे. डोळे बंद करायचे आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आ, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आ, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आ, डोळे बंद ठेवायचे आहे. पूर्ण लक्ष आपल्या माथ्याकडे न्यायचं आहे.
30 सेकंदांसाठी पूर्ण लक्ष माथ्याकडे न्यायचं आहे. चेहऱ्यावर एक स्माईल ठेवायची आहे. 3च वेळा ओंकार करायचा आहे आता आणि पूर्ण लक्ष आपल्या माथ्याकडे न्यायचं आहे. ओंकार 3च वेळा करायचा आहे आणि आता पूर्ण लक्ष माथ्याकडे न्यायचं आहे 30 सेकंदांसाठी. हातांचं घर्षण करायचं आहे. जो आवाज येतोय हातांच्या घर्षणाने त्याला ऐकायचं आहे. आणि हात आपल्या डोक्यावर, गालावर, डोळ्यांवर ठेवत अलगद डोळे उठायचे आहेत. आणि तुम्ही आता पद्मासन पण सोडू शकता. ठीक आहे? ओके. कळलं मग आज आपण काय काय घेतलेलं आहे? अनुलोम विलोम घेतलेलं आहे आणि ओम चांटिंग घेतलेलं आहे. तर तुमच्या केसमध्ये तुम्हाला हे ऑलरेडी येतंय त्यामुळे मला जास्त वेळ त्यामध्ये द्यावा नाही लागला. आता तुम्हाला घरी काय करायचं आहे? आता सेशनमध्ये आपण 5 मिनिटं केलं अनुलोम विलोम, राईट? तुम्हाला परत आज संध्याकाळी 5 मिनिटं करायचं आहे. 10 मिनिटं विसरायची नाहीयेत. सकाळी 5 मिनिटं, संध्याकाळी 5 मिनिटं. आपल्याला जे काय करायचं ते स्वतःसाठी करायचं, आपल्या तब्येतीसाठी करायचे, राईट? या वयात देखील तुम्ही फिट अँड फाईन आहात का? कारण की तुमच्या शरीराची मुवमेंट चालू आहे. तर सतत हालचाल करणं गरजेचं आहे, पण आपल्या क्षमतेनुसार ती हालचाल करायची आहे वाढत्या वयामध्ये. ठीक आहे? हे जे ओम चांटिंग आहे हे देखील तुम्हाला सकाळी देखील करायचंय, संध्याकाळी देखील करायचं आहे. ओम चांटिंगमुळे आपली जी काही चिडचिड असेल, जीवाची जी घालमेल असेल, ती देखील हळूहळू कमी होते. या वयात टेन्शन न घेता, लोड न घेता, मस्त मजेत राहणं गरजेचं आहे की नाही सांगा बरं तुम्ही? येस येस. येस. त्यामुळे जेवढे तुम्ही हे श्वसनाचे प्रकार कराल, तेवढं तुम्हाला जास्त शांत आणि काय म्हणतो आपण त्याला, आनंदी राहायला मदत होईल. ठीक आहे? तर पुढच्या सेशनमध्ये परत सकाळी 7 वाजता भेटूया. तुम्ही एक अलार्म सेट करा म्हणजे तुम्हाला विसरायला होणार नाही. आणि मी देखील तुम्हाला कळवीनच. हां? तर पुढच्या सेशनमध्ये परत आपण एक ब्रीदिंग एक्सरसाइज आणि योगासनं सुरू करूया. आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय सर. काही प्रश्न आहेत तुम्हाला? नाही हे विलोम विलोम करताना एका हाताने केलं चालेल ना? एक असं. हे बघा, हा मी तुम्हाला ती पोझिशन सांगायला विसरली. हा जो अंगठा आहे ना, तो हा उजव्या नाकपुडीवर येईल. ही जी तर्जनी म्हणतो ना आपण, हा ही डाव्या नाकपुडीवर. आणि ही जी 2 बोट आहेत ना, दर्शनी बोट आणि मधलं बोट, हे असं भुवयांच्या मधोमध ठेवायचं. हा ठीक आहे? आणि मग ही अशी पोझिशन. माझे हात बघा, हे बघा. ही करंगुळीचा काय उपयोग नाहीये. हे 4 बोटांचा नाही. उपयोग आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारते हे हा. बघ असं तुम्ही अंगठा कुठे ठेवाल? उजव्या नागपुडीवर. हा. हे तर्जनी आई कुठे ठेवणार? हे कपाळावर. नाही, हे बघा. अंगठा उजव्या हा नाकपुडीवर. हे जे आहे ना, एक छोटं हे असं. हे तुम्ही तुमच्या डाव्या नाकपुडीवर ठेवणार. ओके? आणि ही जी हा 2 बोटं शिल्लक आहेत ना, ही हा बरोबर. भुवयांच्या मधोमध आणि अशी मान ताठ करायची अनुलोम विलोम करताना. मी केलेलं दिसतंय तुम्हाला? हे बघा, मी अंगठा इथे ठेवणार, हे बोट इथे ठेवणार आणि ही 2 बोटं इथे ठेवणार. हो. क्लिअर? बघा हां, परफेक्ट. पाठ सरळ ठेवायची, मान सरळ ठेवायची हे करताना. आणि श्वास 5 मिनिटं रोखून धरायचा आहे घेतल्यानंतर. ठीक आहे? अजून काही प्रश्न आहेत? नाही. भेटूया पुढच्या गुरुवारी. चालेल. बाय. बाय.